राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं। राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते। त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यावर पाठवले जातील। मग नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? तर आज या निमित्ताने सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर टाकणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत असंही देवेंद्र फडणवीस या निमित्ताने म्हणाले। ते पुढे म्हणाले की काही जणांनी 4 खाती उघडली आहेत असं लक्षात आलं आहे। समाजात चांगल्या प्रवृत्ती देखील असतात, तथा काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची जबाबदारी आहे, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। माणसांनीच 9 खाती काढलीत, त्यात लाडकी बहीण कसं म्हणायचं? लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही। बहिणीच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मग प्रश्न पडतो की नेमके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 मिळणार की 2100 रुपये? तर याचं उत्तर आहे की महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं। त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयाप्रमाणेच रक्कम मिळू शकेल। या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिली आहे। त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा 1500 रुपयेच मिळतील, हे देखील या निमित्ताने स्पष्ट झालेले आहेत। असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।